राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंचा जय हो. राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंचा जय हो. जय ज्योती जय क्रांती. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्म महोत्सवानिमित्तानं राष्ट्रपिता ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती बंबाटनगर यांच्या वतीनं देवळाई चौकात महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. गेल्या अनेक दशकांपासून शतकांपासून महात्मा फुलेंची विचार समाजापर्यंत जाणून बुजून पोहोचू दिल्या जात नाही आणि म्हणून सत्यशोधक समाजाच्या वतीने जे पण महात्मा फुलेंना जे अपेक्षित होतं की माझा समाज शिकला पाहिजे, तर या उद्देशानं त्यांनी जे काही प्रेरणादायी कार्य केलेले आहेत, स्त्रियांच्या संदर्भात असतील, सामाजिक संदर्भात असतील, त्यानंतर अस्पृश्यतेच्या संदर्भात असतील, हे सर्व महात्मा फुलेंचे अतिशय ज्वलंत विचार समाजासमोर मांडण्यासाठी हा उपक्रम पूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये चौकाचौकामध्ये राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी करण्याचा संकल्प या समितीने घेतलेला आहे. हेच आमचं उद्दिष्ट आहे की फुले साहेबांचं कार्य तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यामुळं हा उपक्रम आमचे डॉक्टर उबाळे साहेब यांनी हा सर्व घडून आणलेला आहे. त्यामुळं त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जय ज्योती जय क्रांती. जय ज्योती जय क्रांती. महात्मा फुलेंच्या विचारातून भारत कसा घडला पाहिजे हे आमचा विचार आहे आणि त्या विचाराला धरून आम्ही त्यांच्या विचारांचा जो उजाळा आहे तो होण्यासाठी आम्ही जयंतीचा कार्यक्रम हा सुरू केलेला आहे आणि आम्ही प्रयत्न करत राहू की महात्मा फुलेंच्या विचारातून आपला भारत देश कसा घडवला जाईल, कसा समता आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता सगळ्यांची टिकून राहील, प्रत्येकाचे हक्क कशा पद्धतीने जतन केले जातील, सामाजिक सलोखा कशा पद्धतीने राहिला जाईल, यासाठीच आम्ही कार्य करत आहोत. धन्यवाद. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त बंबाटनगर समितीनं दरवर्षीप्रमाणे आम्ही कॉलनीमध्ये करतो. यावर्षी नवीन उपक्रम म्हणून आम्ही चौकामध्ये ठरवलं होतं की यावेळी देवळी चौकात आम्ही हा उपक्रम असा कार्यक्रम इथं ठेवला. तसेच आमचे सहकारी उमेश उबाळे, शरद सोनवणे, माऊली नवले, अनुरागजी इंगोले यांनी सर्वांनी सहकार्य करून हा उपक्रम इथं राबवला आहे. तसेच आजपर्यंत काही कार्यक्रम जो केला तो एका म्हणजे सर्वांनी सोबत राहूनच केला. आता काहीतरी नवीन काहीतरी उपक्रम करायचं म्हणून आम्ही हा देवळी चौकामध्ये दरवर्षी, आता हा तर पहिला वेळ झालं तर आता दरवर्षी आम्ही इथंच करणार व या समितीला पण मी भरपूर शुभेच्छा देतो व असेच कार्य पुढेही करत राहा. आम्ही सोबत राहू व सहकार्य.